चला तर मंडळी, नेहमीप्रमाणे अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। तर ती रेसिपी आहे म्हणजे झणझणीत अशी सर्वांना आवडणारी पावभाजी। तर पावभाजी बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे आपल्याला। त्यामध्ये भाजी मी व्यवस्थित चिरून टाकलेला आहे। मी भाज्यामध्ये घेतलेला आहे बटाटा, फ्लावर, बीट, वाटाणा आणि गाजर घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि हळद आणि थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे। व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे मी। शिजल्यानंतर ते पाणी काढून त्याच्यातले मॅशरने मॅश करून घ्यायचं आपल्याला। मॅश केल्यानंतर इकडे फोडणीची तयारी करून घेऊयात आपण। फोडणीसाठी मी 1 चमच तेल आणि थोडंसं बटर घेतलेलं आहे। व्यवस्थित ते गरम झाल्यानंतर थोडंसं जिरे टाकून घ्यायचं आहे आपल्याला। जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला 1 वाटी कांदा आणि 1 वाटी शिमला मिरची टाकून घ्यायची आहे। थोडंसं त्याच्यात मीठ टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे शिमला मिरची नरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकून घ्यायची आहे। थोडंसं 1 वाटी अशी टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे आपल्याला बारीक केलेली। त्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहे बारीक करून। तर ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत। त्यानंतर आपल्या घरचे काही बेसिक मसाले टाकूयात आपण त्याच्यात। तर बेसिक मसाल्यामध्ये मी धनापूड, पावभाजी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, नंतर बेडगी मिरची पावडर, नंतर थोडंसं घरचं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हळद टाकायचं आहे। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आपल्याला। ते भाजल्यानंतर आपण मॅश केलेले भाजी सगळं टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी मॅश केलेली भाजी देखील टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी देखील टाकून घ्यायचं आहे, पाणी राहिलेलं। आणि हो, पावभाजीमधलं ते शिजवलेलं पाणीच टाकून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यात थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी किती छान तयार झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।